दहिवडी शहरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। पुण्यातून आलेल्या 5 संशयितांच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाला दहिवडी पोलीस कसून तपास करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार या 5 जणांनी पुण्यातून सेवालाल टूर्स कंपनीची गाडी एका दिवसाच्या साठी भाड्याने विकत घेतली। विशेष म्हणजे त्यांनी गाडीचे पैसे ऑनलाईन पद्धतीने भरून संध्याकाळी दहिवडी गाठली। त्यानंतर हे सर्वजण दहिवडीतील निसर्ग कॉलनी परिसरात आले आणि एका ठिकाणी गाडी पार्क करून बराच वेळ संशयास्पद हालचाली करत थांबले। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या 5ही जणांनी हातात ग्लोव्ज, चेहऱ्यावर मास्क, अंगात जर्किन, डोक्यावर टोपी आणि पाठीवर सॅक असा संशयास्पद पेहराव केला होता। त्यानंतर त्यांनी एका घराच्या आड दबा धरून बसल्याचं समोर आलं। दरम्यान अचानक त्या घरातील एक महिला बाहेर आल्यानंतर परिस्थितीने नाट्यमय वळण घेतले आणि 5 जणांपैकी एका संशयिताने संबंधित महिलेचा गळा पकडल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला। नागरिकांनी आरडाओरडा सुरू करता 4 जण घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले, मात्र गोंधळात एक संशयित नागरिकांच्या तावडीत सापडला। विशेष म्हणजे पकडलेल्या युवकाने सुरुवातीला मी त्या युवकाचा पाठलाग करत होतो असं सांगून स्वतःला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी त्याच्या पाठीवरील सॅक तपासली असता त्यामध्ये हातोडा आणि धारदार कोयता आढळून आल्याने संशय अधिकच बळावला। धक्कादायक बाब म्हणजे हा पकडलेला युवक हा फौजी असल्याची माहिती समोर आली असून तो मान तालुक्यातील रहिवासी आहे। एवढंच नव्हे तर ज्या कुटुंबातील महिलेचा गळा पकडण्यात आला त्या कुटुंबाच्या ओळखीचाच हा युवक असल्याचंही समोर आले। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर संबंधित कुटुंबातील एका युवतीने तो फौजी आहे, आमच्या ओळखीचा आहे, तो असं करू शकत नाही असा दावा केल्याची माहिती मिळते। मात्र त्याच्या सॅकमध्ये सापडलेला कोयता आणि हातोडा नेमका कशासाठी आणला होता आणि तो पुण्यातून आलेल्या 4 सोबत कशासाठी फिरत होता याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान फरार झालेल्या 4 शोध घेण्यासाठी दहिवडी पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवली। दहिवडी परिसरातील ऊसाची शेतं पिंजून काढण्यात आली, तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू ठेवण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, महेंद्र खाडे, सूरज कुदळे, गाडवे, रवींद्र खाडे आणि पोलीस स्टाफनं शर्थीचे प्रयत्न करत अखेर 4 ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस ठाण्यात आणल्यानंतर संबंधित युवकांनी आपण पुण्यातून आल्याचं स्पष्ट सांगितले, मात्र फौजी युवकाचे त्या कुटुंबाशी नेमके काय संबंध आहेत आणि ही टोळी दहिवडीत नेमक्या कोणत्या उद्देशाने आली होती याचं गूढ अद्याप कायम आहे। या प्रकरणामागे काहीतरी गंभीर आणि संशयास्पद कारण असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली असून दहिवडी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत। याबाबत दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमचा तपास सुरू आहे, या टोळीचा नेमका उद्देश काय होता याचा लवकरच उलगडा करू अशी माहिती दिली आहे। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।